वृष्टीचा एक अत्यंत महत्वाचा प्रकार गारांचा पाऊस. आपण द्वीपकल्पीय पठारावर राहणाऱ्या लोकांनी निश्चितपणे कधी ना कधी गारांचा पाऊस अनुभवलेला असतो. थोडंसं आठवून बघा, कधी होतो हा गारांचा पाऊस? युजली उन्हाळ्यात मे महिन्यात संध्याकाळी अचानक ढग दाटून येतात. आकाशामध्ये काळ्या कुट्ट ढगांचं दाट आच्छादन निर्माण होतं, ज्याला आपण मागे क्युम्युलोनिंबस मेघ असं म्हटलं होतं. आणि मग विजांचा ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट होतो आणि काही तास काही मिनिट मुसळधार पाऊस पडतो. हा पाऊस पडताना बऱ्याचदा गारा पडतात. ह्या गारा काय आहेत तर युजली काय होते लक्षात घ्या, ज्या वेळेस दिवसाच्या वेळेस भूपृष्ठ प्रचंड तापतं, हे भूपृष्ठ तापलं की त्या लगतची हवा तापते. ही हवा काय होणार आहे, मोठ्या प्रमाणात बाष्प गोळा करते आणि ही तापलेली हवा बाष्प गोळा करते, प्रसरण पावते, हलकी होते आणि उंच जायला लागते. जशी ही हवा उंच जाईल तसं तिचं तापमान कमी होतं, बाष्पधारण क्षमता कमी होते, एका विशिष्ट उंचीला ती बाष्प संपृक्त होते. पण अजून सुद्धा ही उंच चालली आहे. आता ही किती उंच गेली? ही गेलेली आहे गोठण पातळीच्या वर. गोठण पातळीच्या वर जाताना मग या हवेमधील अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर होणार आहे हिमकणांमध्ये आणि मग तिथे जे ढग निर्माण होत आहेत त्या सगळ्या ढगांमध्ये हे जे हिमकण आहेत, हे हिमकण एकमेकाला जोडले जातात, त्यांचा आकार मोठा होतो, ते खाली यायला लागतात. पण हे हिमकण खाली येत असताना त्यांना हा हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह की जो खूपच पॉवरफुल आहे तो परत वर ढकलतो. या प्रक्रियेदरम्यान हे वरून खाली येणारे आणि खालून वर ढकलले जाणारे हिमकण एकमेकाला धडकतात, एकमेकांना चिकटतात आणि त्या हिमकणांचा आकार वाढत जातो. सतत वर खाली होत असताना अशा धडका झाल्यामुळे हिमकण एकमेकावर जोडले जातात, ते एकमेकांना चिकटतात, ते दबले जातात आणि त्यापासून बर्फाचे प्रचंड महाकाय मोठे दगडासारखे गोळे तयार होतात. आणि मग शेवटी हे गोळे इतके मोठे होतात की आता त्याचं वजन जास्त आहे, त्यामुळे हा ऊर्ध्वगामी प्रवाह त्यांना वर ढकलू शकत नाही आणि मग हे वेगात खाली यायला लागतात. इथे येईपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तापमान काय आहे, शून्यापेक्षा कमी आहे. पण इथून खाली आलं की मग तो दगडासारखा बर्फाचा गोळा काय होतो, वितळायला लागतो. जर त्याचा आकार खूपच मोठा असेल तर वितळून सुद्धा त्याचा काही भाग जमिनीवर पडतो. कशांच्या स्वरूपात? गारांच्या स्वरूपात. आणि त्याचा वितळलेला भाग जो आहे तो पाणी म्हणजे कशाच्या स्वरूपात? पावसाच्या स्वरूपात पडतो. त्यामुळे गारा आणि गारांचा वितळलेला भाग पाऊस या स्वरूपात हे खाली पडणार आहे. त्यालाच आपण म्हणतोय गारांचा पाऊस. हा गारांचा पाऊस होण्यासाठी काय आवश्यक आहे तर सर्वात पहिली गोष्ट, हे भूपृष्ठ प्रचंड तापलं पाहिजे, तरच हवेचा एक अत्यंत प्रखर ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होईल, की जो प्रखर ऊर्ध्वगामी प्रवाह त्या हवेला कुठं घेऊन जाईल, गोठण पातळीच्याही खूप उंच घेऊन जाईल. ही पहिली रिक्वायरमेंट, भूपृष्ठ तेवढं प्रचंड तापलं पाहिजे. दुसरी रिक्वायरमेंट, तसं भूपृष्ठ तापलं आणि ही हवा त्या प्रखर ऊर्ध्वगामी प्रवाहाबरोबर वर जाते, पण त्या हवेमध्ये काय पाहिजे, पुरेसं बाष्प पाहिजे. जर त्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या तर त्या दिवशी त्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास हा पाऊस होईल, जो पाऊस अभिसरण पर्जन्याचं स्वरूप असतं. त्या अभिसरण पर्जन्याचंच एक तीव्र, एक एक्सटेंडेड व्हर्जन आपण म्हणू शकतो, ते निर्माण होतं आणि त्यातून काय निर्माण होतं, गारांचा पाऊस. जर ते रेग्युलर अभिसरण पर्जन्य असेल तर ती हवा एवढ्या उंच जाणार नाही, तो प्रवाह एवढ्याच उंचीचा राहणार आहे. पण जर त्या दिवशी भूपृष्ठ प्रचंड तापलं तर तो प्रवाह काय होतोय, तो प्रवाह खूपच प्रखर होतो आणि मग त्या दिवशी मात्र हा प्रवाह काय होतोय, गोठण पातळीच्याही खूप उंच जातो. सो अशा प्रकारे त्या दिवशी काय होऊ शकतो, गारांचा पाऊस होऊ शकतो. हा गारांचा पाऊस बऱ्याचदा अत्यंत विध्वंसक सुद्धा ठरतो. जर गारांचा आकार मोठा असेल तर त्या गारांच्या वर्षावामुळे शेती, पिकं, झाडं, लहान झाडं नष्ट होतात. त्या गारांच्या वर्षावामध्ये जर मानव किंवा प्राणी अडकले त्यांचा मृत्यू संभवतो. त्यामुळे गारांचा पाऊस हा बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात विध्वंस करत असतो.